बऱ्याचदा काय होतं, की रोबोटिक सर्जरी म्हटलं, की लाखांमध्ये खर्च जातो. बरोबर. आणि जे-जेमध्ये असं काय स्पेशल आहे? म्हणजे रोबोटिक सर्जरीसाठी जे-जेमध्ये किती पैसा लागतो आणि बाहेर जर रोबोटिक सर्जरी केली, तर त्याच्यासाठी किती पैसा लागतो? जे हॉस्पिटलमध्ये एम-जे-पी-जे-वाय आणि पी-एम-जे-वाय म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, ज्याच्या मार्फत आपण पेशंटला मोफत उपचार देतो. ओके. आणि ज्यांच्याकडे ही सोय उपलब्ध असते, आयुष्यमान कार्ड असतं, त्यांना हे ट्रीटमेंट फ्रीमध्ये भेटतं. व्हाईट रेशन कार्ड आणि ऑरेंज रेशन कार्ड आहे. त्याच्यावरती काही खास सवलती आहेत? सवलत म्हणजे पेशंटकडे जर आधार कार्ड आणि राशन कार्ड असलं, की आणि पेशंट जर महाराष्ट्राचा नागरिक असेल, तर त्याचं ट्रीटमेंट आपण आयुष्यमान कार्ड बनवून फ्रीमध्ये करतो. हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या तळेकर आणि तुम्ही पाहताय नवा काळ डिजिटल. तर आता आपण आहोत एक्झॅक्ट जे रुग्णालयाच्या बाहेर. पण मी आता इथे का आलीये हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाय ना? सांगते. आपण सगळ्यांनीच कधी ना कधी रोबोटिक सर्जरी बद्दल ऐकत होतो. पण ही सर्जरी नेमकी काय आहे हे कोणालाच माहिती नाही. शिवाय या सर्जरीसाठी लागणारा पैसा आणि मुख्य म्हणजे हा पैसा सर्वसामान्य माणसांना परवडणारा आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्या सोबत आहेत जे हॉस्पिटलचे डॉक्टर कुशल घोईल, जे एक स्पाइन सर्जन आहेत आणि पेन स्पेशालिस्ट सुद्धा आहेत. त्यांचं मी नवागडमध्ये खूप खूप स्वागत करते. थँक्यू सो मच. खूप खूप आभार. रोबोटिक सर्जरी बद्दल बऱ्याच लोकांनी ऐकलेलं असतं की रोबोटिक सर्जरी काय आहे, पण त्याच्यामध्ये नेमकं काय असतं हे कोणालाच माहिती नाहीये. आणि बेसिकली त्या टर्म वरतीच लोक जज करतात की अच्छा रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोट असेल. पण एक्झॅक्टली रोबोटिक सर्जरी म्हणजे काय ते प्लीज आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. रोबोट म्हणजे एक टेक्नॉलॉजी आहे, जे आमच्या सोयीसाठी बनवलेली आहे. सर्जनचा एक्सपिरियन्सवर ते आपल्याला हेल्प करते, सर्जनची ॲक्युरसी वाढवते आणि सर्जरीची सेफ्टी वाढवते. रोबोट म्हणजे हे माणसाला रिप्लेस करत नाही, इट इज जस्ट हेल्पिंग द पर्सन. म्हणजे सर्जनला ते अजून हेल्प करतं सर्जरीचा प्रिसिशन आणि सेफ्टी वाढवण्यासाठी. ओके. बऱ्याचदा काय होतं की रोबोटिक सर्जरी म्हटलं की लाखांमध्ये खर्च जातो. बरोबर. आणि जे-जेमध्ये असं काय स्पेशल आहे? म्हणजे रोबोटिक सर्जरीसाठी जे-जेमध्ये किती पैसा लागतो आणि बाहेर जर रोबोटिक सर्जरी केली, तर त्याच्यासाठी किती पैसा लागतो? तर जे-जेसाठी बोलायचं तर जे-जे हे शासकीय रुग्णालय आहे. इट इज अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि सार्वजनिक हॉस्पिटल आहे. तर जे-जे हॉस्पिटलमध्ये एम-जे-पी-जे-वाय आणि पी-एम-जे-वाय म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, ज्याच्या मार्फत आपण पेशंटला मोफत उपचार देतो. आणि ज्यांच्याकडे ही सोय उपलब्ध असते, आयुष्यमान कार्ड असतं, त्यांना हे ट्रीटमेंट फ्रीमध्ये भेटते. व्हाईट रेशन कार्ड आणि ऑरेंज रेशन कार्ड आहे. त्याच्यावरती काही खास सवलती आहेत? सवलत म्हणजे पेशंटकडे जर आधार कार्ड आणि राशन कार्ड असलं, की आणि पेशंट जर महाराष्ट्राचा नागरिक असेल, तर त्याचं ट्रीटमेंट आपण आयुष्यमान कार्ड बनवून फ्रीमध्ये करतो पूर्ण. ओके. आणि इतर स्टेटचे जर पेशंट असतील आणि जर ते आयुष्यमान कार्ड घेऊन येतात आमच्याकडे, तर त्यांचं ट्रीटमेंटही आपल्याला पी-एम-जे-वाय योजनेमध्ये फ्री करता येतं. बऱ्याचदा काय होतं, की फ्री म्हटलं, की लोक डिल्युजनमध्ये असतात, की अच्छा फ्री आहे, मग दर्जा किती कमी असेल किंवा हे दर्जेदार असेल की नाही. कारण बाहेर हीच ट्रीटमेंट काही लाखांमध्ये बरोबर. होते आणि इथे ही फुकट होते. तर लोकांना असं वाटतं, की हे सेफ आहे का? किंवा हे योग्य आहे का? तर मग रोबोटिक सर्जरी किती सेफ आहे जे-जेमध्ये? रोबोटिक सर्जरी सध्या तर असं सांगायचं, अकॉर्डिंग टू स्टॅटिस्टिक्स, स्पाइन रोबोट महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे हॉस्पिटलला पहिल्यांदा आला आहे. ओके. सो दिस इज द फर्स्ट हॉस्पिटल इन महाराष्ट्र विच इज इन द गव्हर्नमेंट सेटअप टू हॅव अ स्पाइन रोबोट. आणि याच्या व्यतिरिक्त एका प्रायव्हेट हॉस्पिटलला आहे महाराष्ट्रामध्ये. अँड कमिंग टू द सेफ्टी ऑफ रोबोटिक सर्जरी, इट इज द यू कॅन से सेफेस्ट. म्हणजे स्पाइन सर्जरीची जी जटिलता असते, गुंतागुंतीचं हे सर्जरी असतं. तर याचं सर्जरीची सेफ्टी वाढवतो, सर्जरीचं प्रिसिजन वाढवतो. ओके. तर ओव्हरऑल जे लोकांची भूल धारणा असते, की गव्हर्नमेंटमध्ये मोफत उपचार होतं, तर कमी दर्जाचा उपचार होतं, हे खूपच चुकीचं आहे. ट्रीटमेंट प्रोव्हाइडेड एट दिस गव्हर्नमेंट हॉस्पिटल आर ॲट पार अँड इवन बेटर दॅन अदर प्रायव्हेट. आणि दुसरे प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा खूप जास्त आपण चांगलं ट्रीटमेंट करतोय. पण आता रोबोट आहे. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये रोबोट म्हटलं ते इलेक्ट्रॉनिक आहे. त्याच्यामध्ये काही ना काही त्रुटी असणारच. मग रोबोटिक सर्जरीमध्ये काही चूक होऊ शकते का? काही पण एकदम 100% सेफ नसतं आणि ॲक्युरेट नसतं. रोबोटमध्ये पण भूलची चान्सेस असतात, ओके. बट ते खूप मिनिमम असतात. बिकॉज
एव्हरीथिंग इज प्लॅन्ड. सगळं प्लॅनिंग करून आपण करतो. ऑपरेशनच्या अगोदर आपण प्लॅनिंग करतो, त्याच्यानंतर आपण एक्झिक्यूट करतो. तर सगळं कार्यक्रम जे प्लॅनिंग सर्जरीची डिटेल ते आपण डिसाईड करतो आणि रोबोट ते आपला प्लॅन एक्झिक्यूट करतो. ओके, तर एव्हरीथिंग इज प्लॅन्ड आणि ते आपलं जे प्रिसिशन आहे ते वाढवतं. तर जे भूलची जी मात्रा असते, जे त्याचं जे आपण टक्केवारीमध्ये म्हणायचं तर खूप कमी होऊन जातं. 99% ते सेफ्टी वाढून जाते आपली. माझा पुढचा प्रश्न असा आहे की रोबोटिक सर्जरीमध्ये कंट्रोल कोणाच्या हातात असतो? कारण बऱ्याचदा असं होतं की रोबोटिक सर्जरी, जसं मी मगाशी म्हटलं, की त्या टर्म वरतीच लोक जज करायला सुरुवात करतात की रोबोटिक सर्जरीमध्ये सर्जरी ही रोबोटच्या हातात असते. मग याच्यावरती क्लॅरिफिकेशन द्या, कारण रोबोटिक सर्जरी ही कोणाच्या हातात असते? डॉक्टरच्या हातात असते की त्या रोबोटच्या हातात असते? रोबोट म्हणजे असं नसतं की रोबोट येऊन ऑपरेट करतोय. आपण जे सर्जन आहोत त्यांच्या हातातच पूर्ण कंट्रोल असतं. अच्छा, म्हणजे सर्जन रोबोट येस, तुम्हाला असिस्ट करतात. रोबोट आम्हाला असिस्ट करतात आणि आमचं जे काम आहे ते सोपं करतात. आणि समजा एक तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं तर खूप कठीण आणि सिव्हिअर स्कोलिओसिस आहे, त्याचं स्पाईन पूर्ण असं तिरकं आणि बेंड झालंय. इट बिकम्स डिफिकल्ट आपल्याला, जर आपण विदाऊट रोबोट ऑपरेट करतो किंवा विदाऊट ओआर्म किंवा विदाऊट नॅव्हिगेशन आपण ऑपरेट करतो, तर ही सर्जरी थोडी डिफिकल्ट असते आणि त्याच्यामध्ये रिस्क असतात पेशंटला. जसे की पायाला कमजोरी येऊ शकते, पाय सून पडू शकतात. तर दॅट इज प्रिव्हेंटेड. हे जे रिस्क आहेत ते रोबोटच्या माध्यमाने आपण कमी करतो. ओके, ते सर्जरीचं पूर्ण, कशी कमी करतात ते थोडंसं एक्सप्लेन करा. तर आपल्याकडे ओआर्म म्हणून एक मशीन आहे जे इंट्राऑपरेटिव्ह म्हणजे सर्जरीच्या वेळेस एक सिटी स्कॅनचं काम करतं आणि पूर्ण स्पाईन पेशंटचा मॅप करतो. आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रत्येक स्पाईनचा एक कणा पूर्ण मॅप होऊन जातो. आणि नॅव्हिगेशन आणि हे ओआर्मच्या माध्यमाने आपण पूर्ण प्लॅनिंग करून ठेवतो ऑपरेशनच्या अगोदर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जेव्हा तुम्ही रोबोटिक सर्जरी करता त्याच्या आधी तुम्ही रोबोटमध्ये असे Yes. फीचर्स इन्क्लूड करता हो. की जेणेकरून येस, ती रोबोटिक सर्जरी करेल. पेशंटची पूर्ण डिटेल आपल्याकडे येऊन जाते. ओके, त्याच्यानंतर आपण पेशंटची जेव्हा आपल्याला ॲक्युरेट डिटेल भेटली तर तीच डिटेल आपण वापरून आपल्याला ॲक्युरेट जागेवरती स्क्रू प्लेस करणं, ओके, ॲक्युरेट जागेवर नस फ्री करणं ते आपल्याला सोपं पडतं. ओके. पण आता मग हे झालं सगळं रोबोटिक सर्जरी बद्दल. बऱ्याचदा अशी लोकांच्या मनात धारणा असते की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आपण गेलो तर रोबोटिक सर्जरी किंवा जी काही सर्जरी असेल ती डॉक्टर करतील व्यवस्थित, पण आफ्टर सर्जरीचं काय? कारण त्याच्यानंतरची काळजी, त्याच्यानंतर ते सगळं जे काही आहे रुग्णांचं ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल कशा पद्धतीने ते ट्रीट करतात? सो पेशंट जेव्हा ऑपरेट होतात ते आमच्याकडे रेग्युलर फॉलोअपला येतात. वॉर्डमधून आपण आफ्टर सर्जरी वॉर्डमधून काही दिवसानंतर आपण त्यांना डिस्चार्ज देतो आणि रेग्युलर फॉलोअपला येतात. 2 आठवड्याने टाके कट करायला येतात. मग वीकली फॉलोअप असतो. काही पेशंटचं मंथली फॉलोअप असतं. रेग्युलर फॉलोअपसाठी आमच्याकडे बाहेर रुग्ण विभागात ओपीडीमध्ये येत राहतात. तर त्या हिशोबाने आपण त्यांचं रेग्युलर आपण फॉलोअप घेऊन उपचार करतो. तर असं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जे तुम्ही म्हणतायत की कमी दर्जाचं ट्रीटमेंट भेटतं तसं काहीच होत नाही. इट इज ॲट पार अँड इवन बेटर आय वुड से ॲज कम्पेअर टू सम अदर हॉस्पिटल्स. आता ह्युमन सर्जरी आणि रोबोटिक सर्जरी म्हटलं तर आपण म्हणजे बरीच लोक जी आहेत ती ह्युमन सर्जरीवरती जास्त बिलीव्ह करतात रादर दॅन रोबोटिक सर्जरीमध्ये. मग तुम्ही लोकांना कसं कन्व्हिन्स करता की रोबोटिक सर्जरी सुद्धा तितकीच सुरक्षित आहे जितकी ह्युमन सर्जरी आहे? हे याच्यावरती थोडं माझं वेगळं विचार आहे. लोकांना असं वाटतंय की रोबोट म्हणजे, आता हे ट्रेंड चालू आहे की रोबोट म्हणजे खूप नवीन प्रकारची सर्जरी आणि खूप सेफ सर्जरी आहे. तर पेशंट स्वतःहून येऊन विचारतात अच्छा, की हे ओके. रोबोटिक सर्जरी होणार आहे का? कारण लोकांना एवढी माहिती असते आणि लोक एवढं रिसर्च करून येतात. तर लोक आताची जी जनरेशन आहे आणि नवीन पब्लिक आहे, एव्हरीवन हॅज ॲक्सेस टू गुगल. सगळे गुगल करून येतात. सगळ्यांना याची माहिती असते आणि ते समोरून येऊन विचारतात की हे रोबोटने होणार आहे का? हे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी होणार आहे का? या रोबोटिक सर्जरीचा सक्सेस रेट काय? सक्सेस रेट इज ॲज गुड ॲज एनी ह्युमन सर्जरी. आपण जे ऑपरेट करतो, माणूस जे ऑपरेट करतात, सर्जन, इट इज ॲज गुड ॲज दॅट आणि इट इन्क्रीजेस सक्सेस रेट. म्हणजे काही कॉम्प्लिकेशन जे मनुष्याच्या हाताने विदाऊट रोबोट होऊ शकतात ते रोबोटच्या माध्यमाने खूप कमी होऊन जातात. ओके. तर सक्सेस रेट खूप वाढून जातो. रोबोटिक सर्जरीच्या वेळेला ऑफकोर्स सर्जरीच्या आधी रुग्णांना अॅनेस्थेशिया वगैरे देतात. बरोबर. पण तेव्हा रुग्णांमध्ये असं असतं ना की मला खूप भीती वाटते बरोबर. किंवा तेव्हा असं रोबोटिक सर्जरी बरोबर असं तुमच्यासोबत काही झालंय का की रुग्ण अचानकच घाबरले किंवा काय?
आम्ही पेशंटला ऑपरेशनच्या अगोदर, सर्जरीच्या अगोदर पेशंटला डिटेल आपण काउन्सिलिंग करतो. त्यांना अच्छा, ओके. सर्जरीच्या प्रत्येक टप्प्याटप्प्याची आपण माहिती देतो. पेशंटला माहीत असतं की ह्याचं हे होणार आहे, हे प्रोसिजर असणार आहे. पेशंट्सला सगळंच माहिती असते. तर पेशंटला आपण जे काउन्सिलिंग, अँक्झायटी आपण जे म्हणतो, पेशंटला जे भीती वाटते ते आपण ऑपरेशनच्या अगोदरच आपण काढून ठेवतो. हे कोणत्याही सर्जरीला ॲप्लिकेबल आहे, फक्त रोबोटिक सर्जरीसाठी ओके. नाही. पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते, जेणेकरून पेशंटचा सर्जरीवर आणि सर्जनवर विश्वास वाढतो आणि सर्जरी सुरळीत पार पडते. बऱ्याचदा काय होतं की सरकारी रुग्णालय म्हटलं की पेशंट्सचे नातेवाईक जे येतात ते त्यांना खूप प्रश्न असतात की बरोबर. हे कसं किंवा ते कसं. मी पाहिलंय किंवा इतर सामान्य लोक पण तुम्हाला हाच प्रश्न विचारतील की जसं अमेरिकेमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये जसं होतं की डॉक्टर्स आपल्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना इन डिटेल सगळी माहिती देतात. बरोबर. आफ्टर सर्जरी सुद्धा त्यांना जेव्हा गोळ्या देतात तेव्हा ही कुठली गोळी आहे इतपत सगळं सांगतात. Yes. पण सरकार आपल्या मुंबईमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये हे होत नाही. आणि जे मध्ये हे होतं का? प्रत्येक गोष्टीची डिटेल माहिती त्यांच्या नातेवाईकांना किंवा रुग्णांना दिली जाते का? की ही गोळी ह्याची आहे, ही गोळी आता घ्यायची आणि ही गोळी कशासाठी आहे? बरोबर. हे खूप व्हॅलिड प्रश्न आहे तुमचं. काही जागेवर तुम्ही असं बघितलं पण असेल की थोडं निग्लेक्ट होतं किंवा पेशंटला अगदीच. की प्रॉपर काउन्सिलिंग किंवा इन्फॉर्मेशन देत जात नाहीये. पण असं इकडे जे-मध्ये होत नाहीये. प्रत्येक पेशंट, आमची टीम ऑफ डॉक्टर्स आहेत, राईट फ्रॉम द एच-ओ-डी, हेड ऑफ द डिपार्टमेंट, जे आमचे नांदेड सर आहेत, नांदेड शाह सर, आमचे हेड ऑफ द युनिट डॉक्टर संगीत गवाळे, मी, माझे रेसिडेंट असतात, जे ज्युनियर रेसिडेंट असतात, ते प्रत्येक लोकं पेशंटला बघतात आणि पेशंटला काउन्सिल करतात. ओके. ओके. पेशंटला प्रत्येक गोष्टीची माहिती असते की याची काय आजार आहे पेशंटचं, त्याच्यावर आम्ही काय ट्रीटमेंट डिसाईड केलं आहे आणि ट्रीटमेंट कशी होणार आहे, काय सर्जरी करणार आहे आणि सर्जरी नंतरचा कोर्स कसा असणार आहे, त्याची रिकव्हरी कशी असणार आहे. सर्जरी नंतर पेशंटला प्रॉपर डिटेल डिस्चार्ज समरी देतो आपण. त्याच्यामध्ये सगळेच औषध मेन्शन असतात कसे घ्यायचे आणि प्रत्येक पेशंटला जे ज्युनियर रेसिडेंट असतात आमचे, मी पण स्वतः पेशंटला आम्ही एक्सप्लेन करतो की असं अशी मेडिसिन अशी घ्यायची. तर असं निग्लेक्ट कधी होत नाही की पेशंट आमच्याकडे आला आणि उपचार झालाय आणि पेशंटला आपण बघत नाही पोस्ट ऑफ. तसं नाही होत. पेशंटला तुम्ही कुठल्याही पेशंटला विचारा, मोस्ट ऑफ द पेशंट विल टेल यू द सेम स्टोरी की उपचार असाच झाला आहे. अजून एक प्रश्न मी विचारू इच्छिते. रोबोटिक सर्जरीमध्ये एआयचा वापर होतो का? आणि जर नसेल होत तर इन फ्युचर होईल का? रोबोटिक सर्जरी हे सॉफ्टवेअर जे आहे त्याचं आतमध्ये इट इज AI इंटिग्रेटेड. तुम्हाला जसं सांगितलं, OARM जे असतं, इट जनरेट्स अ 3D मॉडेल ऑफ द एंटायर स्पाइन, एंटायर बॉडी. त्याच्यानंतर ते आपण मॅपिंग करतो त्याच्या मॉनिटरवरती रोबोटमध्ये. तर AI इंटिग्रेटेडच असतं त्याच्यामध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटिग्रेट करून आपण स्क्रू मॅप करतो. इट इज ऑलरेडी बीन इंटिग्रेटेड. ते ऑलरेडी त्याचा वापर होत आहे आणि भविष्यात त्याचा अजून चांगल्या पद्धतीने वापर होणार अशी तर मला खात्री आहे ऑलरेडी. इट इज हे ऑलरेडी वापर होत आहे त्याचा आणि अजून चांगल्या पद्धतीने वापर होणार अशी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. बाहेर मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये रोबोटिक सर्जरी केली जाते. पण जे मध्ये रोबोटिक सर्जरी का करावी? मोफत उपचार मिळतात, हा एक मुद्दा आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त फायनान्शियली हा मुद्दा सोडून आरोग्यासाठी रोबोटिक सर्जरी जे मध्येच का केली जावी याचं उत्तर प्लीज. तर जे हे असं रुग्णालय आहे की आपल्याकडे जे लेटेस्ट ॲडव्हान्समेंट आणि टेक्नॉलॉजी आहे ते सगळंच उपलब्ध आहे. जसं OARM विचारलं, स्पाईनसाठी मेजॉर एक्स रोबोट आहे, नॅव्हिगेशन आहे, आमच्याकडे मायक्रोस्कोप आहेत, मग एक्झोस्कोप जे कुठेच अवेलेबल नाही सध्या ते आपल्याकडे आहे. तसं भरपूर टेक्नॉलॉजी ड्रिवन OT आमच्याकडे डेव्हलप केली आहे, जे कुठल्याही वर्ल्ड क्लास OTला आपण बीट करू शकतो. जे बाहेरच्या देशामध्ये जसं US, UK मध्ये लेवल आहे त्या लेवलची OT आम्ही इकडे तयार केली आहे, विच इज इवन बेटर दॅन मोस्ट ऑफ द कॉर्पोरेट आणि प्रायव्हेट हॉस्पिटल, मुंबईचे टॉप हॉस्पिटल्स. तर हे तुमचा मुद्दा बरोबर आहे की मोफत उपचार होत आहे, पण सोबत आपण काय देतोय? वी आर डिलिव्हरिंग, आपण त्यांना सर्वात बेस्ट ट्रीटमेंट अफोर्डेबल प्राइसमध्ये, अफोर्डेबल म्हणजे विनाशुल्कच देतोय, निशुल्क ट्रीटमेंट अवेलेबल करतोय. आणि जेचे डॉक्टर एवढे डेडिकेटेड असून त्या पेशंटला आपण हँडल करून हे सगळंच ट्रीटमेंट त्यांना निशुल्कपणे ऑपरेट करतोय. तर ग्लोबल टेक्नॉलॉजी अवेलेबल ॲट अ व्हेरी अफोर्डेबल ऑर फ्री कॉस्ट टू द पेशंट असं आपण सांगू शकतो. तुम्ही आतापर्यंत अनेक रोबोटिक सर्जरी केल्याच असतील, पण त्या सगळ्या रोबोटिक सर्जरीमध्ये तुम्हाला चॅलेंजिंग रोबोटिक सर्जरी कोणती वाटते? चॅलेंजिंग म्हणायचं तर एक खूप छोटा
10 वर्षाचा मुलगा होता. त्याला Okay. खूप सिव्हिअर कायफोस्कोलिओसिस डिफॉर्मिटी होती. म्हणजे त्याचा स्पाईनचा कणा पूर्ण तिरका होता आणि त्याला पायाला पण खूप थोडी कमजोरी होती. सर्जरीमध्ये रिस्क असा असतो की हे जे कणा जेव्हा एवढा तिरका असतो, जेव्हा आपण त्याला सरळ करायचा प्रयत्न करतो, तर पेशंटच्या पायाला कमजोरी येऊ शकते, पेशंट पॅरलाइज होऊ शकतो. तर 10 वर्षाचा मुलगा जर पॅरलाइज झाला तर हे खूपच अवघड गोष्ट आहे. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी रोबोट आमच्या मदतीला आला. रोबोटच्या माध्यमाने आमची सर्जरीची अॅक्युरसी आणि सेफ्टी वाढली. प्रत्येक स्क्रू जे आपण प्रेस करतो रोबोटच्या माध्यमाने ते अॅक्युरेट असतो आणि त्याच्यानंतर पण जे सर्जरीची सेफ्टी वाढते, जे डिफॉर्मिटी करेक्शन आपण करतो, जे कणा जो आपण सरळ करतो, त्याने पेशंटला जे रिस्क होतं पायाला कमजोरी व्हायचं ते खूप कमी होऊन जातं. ते न्यूरल मॉनिटरिंग म्हणा किंवा रोबोट म्हणा किंवा ओआर्म किंवा नॅव्हिगेशन म्हणा, हे सगळेच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असून आपण त्याचा वापर करतोय आणि सर्जरी सुरळीत पार पडते. ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट होती. आणि पेशंटचा कधी कधी आपण एवढं छोटे बच्चू जे असतात, लहान वर्ष 5-10 वर्षाचे मुलं असतात, त्यांना पोस्ट ऑफ बॅकअप पण खूप चांगला लागतो, ज्याच्यासाठी आपल्याकडे टॉप एनेस्थेटिस्ट अवेलेबल आहेत, आयसीयू केअर आहे, ज्याच्या माध्यमाने आपण पोस्ट ऑफ केअर पण खूप चांगली देतो. तर अशा पद्धतीने जेव्हा हे टीम वर्क पूर्ण आपल्याकडे आहे अवेलेबल, ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट म्हणा, न्यूरोसर्जरी, एनेस्थेसियाची टीम म्हणा, हे आपल्याकडे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आपण फॉलो करून पिडियाट्रिक डिपार्टमेंट म्हणा, त्यांना आपण एका पेशंटला समजा एका पेशंट मागे 10-15 डॉक्टर येऊन काम करतात, तेव्हा एक पेशंट एवढं सर्जरी सक्सेसफुल होतं. भविष्यामध्ये डॉक्टरांची जागा, ह्युमन डॉक्टर्सची जागा रोबोट्स घेतील का? तंत्रज्ञान माझ्या मते मनुष्याची जागा कधीच घेऊ शकणार नाही. फक्त सर्जन आणि मनुष्याचा जो अनुभव आहे त्याला ते अचूकता प्रदान करते आणि सर्जनची स्किल आणि सेफ्टी वाढवते. माझ्या मते ते कधीच रिप्लेस करू शकणार नाही, बट इट विल डेफिनेटली एनहान्स द स्किल. म्हणजे आमची जे अॅक्युरसी आणि सेफ्टी आहे ते अजून वाढवणार. तर माझ्या मते तर कधीच रिप्लेस नाही करू शकणार. स्कोलिओसिस बद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या आणि ही सर्जरी किती तासांची असते याबद्दल पण सांगा. आणि इवन त्याला जोडून एक प्रश्न, स्पाईन सर्जरी, रोबोटिक स्पाईन सर्जरी पण किती तासांची असते आणि या दोन्ही सर्जरीमध्ये काय फरक आहे हे सुद्धा आपल्या प्रेक्षकांना सांगा. स्कोलिओसिस म्हणजे आपला कणा जो असतो स्पाईन, त्याचं थोडं वाकडीपणा म्हणू शकतो किंवा असामान्यता, एका साईडचा खांदा किंवा पाठ किंवा कमर असामान्य दिसून येते. कॉमनली हे ग्रोईंग किड्स म्हणजे जे वाढणारे पोरं असतात त्याच्यामध्ये लवकर दिसून येते, विच इज नोन एज अडोलेसेंट इडिओपॅथिक स्कोलिओसिस. जे जन्मता असते त्याला आपण कोंजेनिटल स्कोलिओसिस म्हणतो. जे जसं जसं बाळ वाढतं त्याचं कमरेचा किंवा पाठीचा वाकडेपणा अजून वाढत जातो. जेनेटिक असतं. हा, ते कोंजेनायटल असतं, ते जन्मता असतं. म्हणजे स्पाईनचा जो कणा असतो तो बरोबर बनलेला नसतो. त्याने जेणेकरून जसं जसं बाळ वाढतं त्याचं वाकडेपणा किंवा जे असामान्यता दिसते ते अजून वाढत जाते. काही काही लोकांना त्याच्यामुळे पायाला कमजोरी, सूनपणा किंवा विकनेस पण असू शकते. आणि किती तासांची सर्जरी असते? सर्जरी कॉमनली जे स्कोलिओसिसची सर्जरी असते ते 6 ते 8 किंवा 10 तास पर्यंत पण चालू शकते. तरी खूप जटिल सर्जरी असते आणि खूप गुंतागुंतीचं सर्जरी असते आणि तेवढ्या ड्युरेशनची मिनिमम सर्जरी असते. आणि मग सेम रोबोटिक सर्जरीला किती वेळ लागतो? रोबोटिक सर्जरी पण सेमच ड्युरेशन मध्ये असते, त्याचं वेगळं नाही. 1-2 तास जास्त वापर आपण त्याच्यामध्ये करू शकतो, कारण रोबोटचं अरेंजमेंट आणि त्याचं प्लेसमेंट जे होतं त्याने 1 तास अजून लागू शकतो. बट टाइम तेवढंच ड्युरेशन असतं, 8 ते 10 तास, 6 ते 8 ते 10 तास कॉमनली. त्याच्यासाठी आमच्याकडे ही जी टेक्नॉलॉजी आहे, रोबोट, ओआर्म, नॅव्हिगेशन आणि न्यूरल मॉनिटरिंग, त्याचा वापर करून आपण ही सर्जरीची सेफ्टी वाढवतो, जेणेकरून पेशंटला प्रत्येक स्टेपमध्ये रिअल टाइम फीडबॅक आम्हाला भेटतो की हा स्क्रू कसा जातोय, प्रत्येक नर्व मॉनिटर होते. ही बिफोर इव्हन एका डॅमेज व्हायच्या अगोदरच न्यूरल मॉनिटरिंगमध्ये आपल्याला कळतं की ही नर्व डॅमेज होणार आहे, आपण तिकडे थांबून जायचं, पुढे जायचं नाही. आणि जर डॅमेज झाला पण असेल तर इंट्रा पेशंट तर टेबलवरती असतो, पेशंट बेशुद्ध असतो, तर आपल्याला कळतं की हे डॅमेज झाला आहे, तर आपल्याला उलटं करता येतं ते डॅमेज, किंवा एका स्क्रूमुळे किंवा एका नसमुळे डॅमेज होत असेल तर आपल्याला रिव्हर्स करता येतं. तरी आपल्याला रिअल टाइम फीडबॅक ओआर्म, नॅव्हिगेशन आणि न्यूरल मॉनिटरिंगच्या माध्यमाने भेटतं. तर याच अशा टेक्नॉलॉजीसाठी आम्ही गव्हर्नमेंटला आणि शासनला हे प्रस्ताव पण टाकला आहे की ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये हे अशी हायटेक आणि आमची सर्जरी इझी करणारे जे ओआर्म, नॅव्हिगेशन आणि न्यूरल मॉनिटरिंग आहे ते उपलब्ध करून द्यावे.
त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटला प्रस्ताव प्रस्तुत केला आहे. जे जे रुग्णालयामध्ये ही रोबोटिक सर्जरी करण्यासाठी अपॉइंटमेंट जी घ्यावी लागते ती, आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला रोबोटिक सर्जरी करायची असेल तेव्हा नोंदणी करण्याची प्रक्रिया कशी असते किंवा कुठल्या माध्यमाने करावी लागेल? हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सर्वात प्रथम पहिलं पेशंट OPD-मध्ये म्हणजे आमचा रुग्ण विभाग आहे त्याच्यामध्ये पेशंट आम्हाला भेटतो. OPD केस पेपर काढून मग आपण पेशंटची तपासणी करतो. जे गरजेची चाचणी आहेत जसं एक्स-रे, MRI, CT स्कॅन ते आपण काढतो. त्याच्यावरती मग विचार करून आणि त्याची ट्रीटमेंट ठरवून मग पेशंटला आपण ॲडमिट करून त्याचं पुढचे उपचार करतो. धन्यवाद. तुम्ही एवढं वेळात वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला इतका छान माहिती दिली, इतका छान इंटरव्ह्यू दिला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू दिव्या मॅडम. आणि तुम्ही नवाकळम डिजिटलमधून येऊन एवढा वेळ तुम्ही काढला आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढून इथे आले आणि मला खूप खूप आभार मानायचा आहे तुमचा. आणि सोबतच मला आभार मानायचा आहे माझ्या टीचर्सचा, डॉक्टर नादिर शाह, डॉक्टर संगीत कवाळे, न्यूरोसर्जरीचे जे HOD आहेत त्यांचा पण, कारण रोबोट त्यांच्याकडे आहे. डॉक्टर वर्णन वेल्लो, आमचे डीन साहेब डॉक्टर अजय भंडारवार आणि सुपरिटेंडेंट साहेब डॉक्टर संजय सुरासे सर, त्यांचा पण मी आभार मानतोय, कारण मला ही ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यामुळे भेटली आहे. आणि प्रत्येक पेशंटचा आभार मानतोय की ज्यांच्यावर आम्ही उपचार करू शकतो आणि त्यांना चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो.